शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। हायकोर्टाने ऊसाची देयक FRP कायद्यानुसार एक रकमी देण्याचा निर्णय दिला होता। तर हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयावर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे। ऊसाची देयक एक रकमी दिली पाहिजेत असा कायदा केंद्र सरकारने केला आहे, पण राज्य शासनाने साखर उद्योगाच्या मागणीनुसार मार्च 2022 मध्ये एका अधिसूचनेद्वारे ऊसाची देयक जी आहे ती टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे FRP आता एक रकमी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टातही आव्हान दिलं गेलं आहे। राज्य शासनाच्या निर्णयावर मात्र राजू शेट्टींनी टीका केलेली आहे। खुद्द राजू शेट्टी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। राजू शेट्टीजी, आपण बघतोय की एक रकमी FRP जी आहे त्याबाबत आता साशंकता असल्याचं दिसतंय। ऊसाची देयक एक रकमी देण्याचा कोर्टाचा निर्णय असताना देखील खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं म्हणणं ऐकून घेऊन एक रकमी FRP मिळण्याचा अधिकार हा घटनादत्त अधिकार आहे, शेतकऱ्यांचा कायदेशीर आहे आणि त्यामुळे 2022 जे शासन निर्णय आहे तो रद्दबातल केलेला आहे। तरी सुद्धा सुंब जळाला तरी पीळ जात नाही या न्यायानं साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून सरकारनं शासन निर्णय तरी केला। 2022चा शासन निर्णय रद्द केला, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं नमूद करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून हा निर्णय केलेला आहे। परंतु काही फरक पडत नाही, कारण मला याची कुणकुण होती। त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर मी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हिट दाखल करून ठेवलेला आहे। जेव्हा केव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल त्यावेळी शेतकऱ्यांची बाजू मी ठामपणाने मांडणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा सरकारला चितपट करणार आहे। अगदी अगदी धन्यवाद राजू शेट्टीजी, आपण ही प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिली त्याबद्दल। तर सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस राजू शेट्टी जे आहेत ती शेतकऱ्यांची भूमिका इथं मांडतील असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। आता मात्र शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळणार नाही अशीच साशंकता असल्याचं दिसतंय।